अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला। त्यानंतर आता इराणचा उत्तराधिकारी कोण असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर गार्डियन काउन्सिल म्हणजेच खामेनींच्या जवळच्या सल्लागारांमध्ये किती जण जिवंत आहेत याबाबत शंका आहे। 86 वर्षांच्या खामेनींनी अजून आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली नव्हती। याआधी खामेनींचा मुलगा मोजत्ता खामेनींच्या नावाची प्रामुख्याने चर्चा होती। त्याशिवाय इस्लामिक रिपब्लिकचे संस्थापक रुहोल्लाह खामेनींचा नातू हसन खोमेनी आणि इतर मौलवींची नावही चर्चेत आहेत। अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि या संदर्भात तेहरानमधील खामेनींच्या घरावरील एअर स्ट्राईकचे सॅटेलाइट फोटो अमेरिकेने जारी केले। या हल्ल्यामध्ये खामेनी यांचा मृत्यू झाल्याचं अमेरिकेने स्पष्ट केलंय। दरम्यान खामेनींच्या मृत्यूचा बदला घेणारच असा दावा रिव्होल्युशनरी गार्ड्सने केलाय। तर हल्ला केल्यास इराणची नौसेना संपवून टाकू असा इशारा अमेरिकेच्या संरक्षण प्रमुखांनी घेतलाय। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये खामेनी यांचा मृत्यू झाला। आता इराण शांत राहणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिली आहे। भारताला विश्वगुरू बनायचं असेल तर हे युद्ध थांबवावं असंही ओवैसींनी म्हटलंय। तर ही तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं वाटचाल असते असंही त्यांनी म्हटलंय। जो हमला हुआ ईरान के ऊपर हम उसकी मजम्मत करते हैं। आयतुल्ला खामेनी की मौत हुई है और मैं इसको इमोरल और अनलॉफुल एक्ट मानता हूं आयतुल्ला खामेनी की मौत को। और अगर ये जंग नहीं रुकेगी जो एक इलीगल है और कोई ख़तरा नहीं था किसी को, सिर्फ दबाना चाह रहे थे और जुल्म कर रहे हैं इस तरह वहाँ पर हमला करके, और इसके जो नताइज निकलेंगे वो बुरे निकलने वाले हैं। हम लोग अंडर एस्टिमेट कर रहे हैं ये ख़त्म होने वाली नहीं। अगर ट्रंप और नेतन्याहू समझ रहे हैं कि रिजीम चेंज होगा ईरान में, मैं नहीं समझता कि रिजीम चेंज होने जाने वाला है। तर इराणनं दुबईतल्या काही ठिकाणांवर क्षेपणास्त्र लागली आहेत। त्यामध्ये दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही समावेश आहे। दुबईसह आखाती देशातील अनेक प्रमुख विमानतळं बंद करण्यात आली आहेत। त्यामुळे भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू या देखील शनिवारपासून दुबई विमानतळावर अडकून पडल्या। दरम्यान पी.व्ही. सिंधूंनी थरारक अनुभव सांगितलाय। काही तासांपूर्वी ज्या ठिकाणी लपलो होतो त्याच्या जवळच एक स्फोट झाला। माझा प्रशिक्षक धूर आणि ढिगाऱ्याच्या अगदी जवळ असल्यामुळे त्याला त्या भागातून तातडीनं बाहेर पडावं लागलं। तो आमच्या सर्वांसाठी अत्यंत तणावपूर्ण आणि भयावह क्षण होता असं पी.व्ही. सिंधूनं म्हटलं। Once our flight landed in Dubai, events beyond our control began to unfold, and shortly after, the airspace also was, shut down. And the last few hours have been extremely tense. We could hear the sounds of interceptions overhead, and a few hours later, there was explosion very close to where we were holed up at Dubai airport. Experiencing something like this in such close quarters is truly, it truly shakes the very, foundation you're built on. तर इस्रायल, अमेरिका आणि इराण संघर्षामुळे अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। त्यामुळे दिल्ली विमानतळावर देखील प्रवाशांचा खोळंबा झाला आहे। तर प्रवाशांची गैरसोय होऊ नये किंवा तत्काळ मदत लागत असेल तर मदत कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे। दरम्यान युद्ध थंडावत नाही तोपर्यंत विमानसेवा सुरू होणार नसल्याची प्रतिक्रिया देखील प्रवाशांनी दिली आहे। वेट कर रहे हैं अपने भाई के लिए, तो हम लोग वही कोशिश कर रहे हैं कि कब होगा पता नहीं। ये बोल रहे हैं कि हम लोग को मोर देन एटलीस्ट 3-4 डेज के बाद होने वाला है, कि जब तक वॉर वहाँ पे खत्म ना होगा तब तक, या सीजफायर नहीं होगा तब तक हम लोगों को कोई फ्लाइट नहीं होगा, वो गारंटी है। तो ये बोल रहे हैं हम लोग। I want to ask the Emirates if they can help us with some rebooking on some other flight, or at least reimburse us the money right away, because I can understand it's not a problem of the company, the airlines, but it's not even our fault that we are stranded over here. We have to go back to work. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे आणि अशातच भारतातून यूएईमध्ये फिरायला गेलेले पर्यटक दुबई विमानतळावर अडकून पडले। महाराष्ट्रातून ठाणे शहरातले 23 तर अहिल्यानगरमधले 10 ते 12 नागरिक दुबई विमानतळावर अडकून आहेत। इराणकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। एबीपी माझानं प्रवाशांशी संवाद साधला असता सरकारनं त्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी प्रवाशांच्या वतीनं करण्यात येते आहे। सर्व ऑल ओव्हर दुबई सध्या काय वातावरण एकदम ठीक आहे। जे आहे ते थोडंफार वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे, पण त्या हिशोबाने आम्ही सर्व सेफ आहे। एक आपले नगरचे 8 ते 10 लोक जे आहेत ते इथं अडकलेले आहेत।
तर त्याच्यासाठी सर्वजण आम्ही इंडियन एम्बेसीला कॉन्टॅक्ट करतोय. जशी एअर स्पेस चालू होईल UAEची त्याप्रमाणे आपल्याला आपले तिकीट भेटतील आणि आपली एअर फ्लाईट जे आहे ते फ्लाईट धरून आम्ही महाराष्ट्रात येऊ. जर काय सहकार्य लागलास तर सहकार्य करावे हे नम्र विनंती. पुणे पिंपरी चिंचवडमधील इंदिरा विद्यालयाचे 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षक असे एकूण 84 जण सध्या दुबईत अडकले. स्टडी व्हिजिटसाठी गेलेले हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती विद्यालयाकडून देण्यात आली आहे. तसंच विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतामध्ये परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय प्रयत्न करत आहेत. दरम्यान घाबरून जाऊ नये, विद्यार्थ्यांना लवकर मायदेशी आणलं जाईल असं आश्वासन विद्यालयानं दिलं. We have come here for the tour, and yesterday we had a flight of 11 o'clock. Then a flight got cancelled because of their airspace closed, and we are safe here. We are good, and faculties are taking care. There is no need to worry. We are getting breakfast, dinner and lunch on time. So there is no need to worry about us. Today our flight was scheduled, but it got cancelled due to the traffic situation. We are safe here in the hotel. We have provided with all the meals and facilities. So no need to worry. We are totally safe here in Sawai Sood. Our faculties are taking care of us. दरम्यान सगळे विद्यार्थी सुखरूप आणि सुरक्षित आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर जनार्दन पवार यांनी केलं आहे. आपले 84 मुलं तिथं अडकलेले आहेत, जे आपल्या ग्लोबल इमर्शन प्रोग्रामसाठी गेले होते आणि आता ते सुखरूप आहेत. काही काळजी करायचं कारण नाही, कारण मुलांशी आमचं बोलणं होतं आहे, त्यांच्या पॅरेंट्सशी बोलणं होतं आहे. इथं जे आमचे फॅकल्टी मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे. सर्वजण संपर्कामध्ये आहेत. मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर त्यांच्याबरोबर आमचं बोलणं झालं आहे, निवेदन पोहोचलं आहे. त्याचप्रमाणे मुर्दरम मोहर सरांशी पण बोलणं झालं आहे, त्यांच्याकडे निवेदन पोहोचलं आहे. त्याशिवाय इंडियन एम्बसीमध्येही दुबईच्या ऑफिसमध्ये बोलणं झालं आहे. विनंती राहील सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना की कृपया तुम्ही पॅनिक होऊ नका. दुबईमध्ये विविध क्षेत्रात काम करणारे तब्बल 34 भारतीय नागरिक नाशिकच्या विश्व मराठी संमेलनासाठी आलेत. आता इस्रायल, अमेरिका, इराण युद्धामुळे अनेक विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत. इराणकडून दुबईवर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे, त्यामुळे विमानसेवा प्रभावित झाली आहे. लवकरच परिस्थिती निवळेल आणि आम्ही सुखरूप आमच्या कुटुंबापर्यंत पोहोचू असा विश्वास दुबईमध्ये वास्तव्यासाठी असलेले नाशिकच्या विश्व मराठी संमेलनामध्ये आलेले भारतीय नागरिक व्यक्त करत आहेत. आत्ता तरी आमची फ्लाईट ऑन टाईम दाखवते आहे, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार आत्ता एअरस्पेस बंद आहे. त्यामुळे आम्ही पुढची जी काही व्यवस्था आहे त्याची वाट बघतोय. भारतीय दूतावास, UAE आणि महाराष्ट्र सरकार यांचे प्रतिनिधी आमच्याशी संपर्कात आहेत आणि त्यांचा आमच्याबरोबर संपर्क असल्यामुळे ते आमच्या पाठीशी आहेत. UAEमधून आलेल्या सर्वांनी शांत राहावं, त्यांची सगळी काळजी महाराष्ट्र शासन घेणार आहे आणि त्या पद्धतीने या सगळ्यांना आश्वस्त केलेलं आहे की हे संमेलन संपल्यानंतर ते त्यांच्या गावाला म्हणजे दुबईत जाईपर्यंत जी काही त्यांची जी काळजी आहे ती महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार घेणार आहे. इराण इस्रायल युद्धादरम्यान जोधपूरमधील 120 भाविक दुबईमध्ये अडकले. दुबईतील राम मंदिर दर्शनासाठी गेले असता आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. भाविकांकडून मोदी सरकारला तात्काळ मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अडकलेले भाविक 55 ते 60 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा चेन्नईमधील विमानसेवेवर देखील परिणाम झाला आहे. आखाती देशांमध्ये जाणाऱ्या विमानांची उड्डाणं रद्द झाल्यामुळे चेन्नई विमानतळावर परदेशी नागरिक अडकून पडले. विमानसेवा सुरू व्हायला किती वेळ लागणार असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतो. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचे परिणाम आता सर्वत्र दिसत आहेत. इस्रायल आणि इराणमध्ये अजूनही हल्ले हल्ले सुरूच आहेत. अशामध्ये CBSE बोर्डानं मोठा निर्णय घेतला आहे. आखाती देशात सुरू असलेल्या या युद्धामुळे CBSE बोर्डानं 2 मार्चपासून होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तर परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असं CBSE बोर्डानं स्पष्ट केलं आहे. कुवेतमध्ये अमेरिकेच्या सैन्य तळावर इराणनं हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं या इराणचे ड्रोन हल्ले परतवून लावले.
इराण आणि इस्रायलमधील युद्ध अधिकच तीव्र होत असल्याचं चित्र आहे. या युद्धाच्या झळा आता शेजारच्या देशांना देखील बसू लागल्या. आता होर्मुझच्या आखातामध्ये ओमानच्या जहाजावर इराणकडून हल्ला करण्यात आला. इराणने केलेल्या या हल्ल्यामध्ये ओमानचे 4 नाविक जखमी झाल्याची माहिती आहे. इस्रायल आणि इराणमध्ये पुन्हा एकदा संघर्ष वाढताना दिसतोय. इस्रायलनं इराणची राजधानी तेहरानवर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. तसंच तेहरानच्या जवळपासची शहरं देखील इस्रायलनं लक्ष्य केली आहेत. इराणची अनेक शहरं स्फोटाच्या धुरामध्ये हरवली असून तेहरानमधील हल्ल्यामध्ये अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालं. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणवर शोककळा पसरली आहे. एकीकडे इराणमधील तेहरानमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरताच दुःख व्यक्त केलं आहे. यावेळी अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे झांजान शहरामध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर देशभरात खामेनी समर्थकांकडून निदर्शनं केली जात आहेत. अशातच भारतातील जम्मू काश्मीर आणि लखनौ तसंच इतर भागातही शोक व्यक्त करण्यात आले. अनेक ठिकाणी खामेनींचा फोटो हातात घेऊन मार्च काढण्यात आला, तर काही नागरिकांनी रस्त्यावर उतरत हंबरडा फोडला. खामेनींच्या मृत्यूनंतर अनेक देशांमध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. इराणमधील कराच शहरामध्ये रस्त्यावर उतरून इराणी नागरिकांनी गाण्यांच्या तालावर थिरकत आनंदोत्सव साजरा केला. इराणच्या होमोजग्यान शहरामधील मुलीच्या शाळेवर इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 148 जणांचा मृत्यू तर 95 जण जखमी झाल्याची माहिती इराणकडून देण्यात आली. या हल्ल्याची तीव्रता इतकी प्रचंड होती की त्यामध्ये शहरातील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. दरम्यान मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता इराणनं व्यक्त केली आहे. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू झाला. यानंतर दिल्लीमधील इराणच्या दूतावासावरील इराणचा ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला. इराणमध्ये खामेनींच्या मृत्यूमुळे 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अमेरिका इस्रायलकडून सातत्याने इराणवर हल्ले करण्यात येतात. आता इराणनं प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमध्ये आखाती देशातील अमेरिकी तळांवर मारा केला आहे. इराणनं दुबईवरही ड्रोन हल्ले केले. त्यानंतर दुबईच्या प्रसिद्ध पाम जुमेरा परिसरावर देखील हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाम जुमेरा परिसरामध्ये भीषण आग लागली होती. यानंतर दुबईचं प्रसिद्ध बुर्ज अल अरब या हॉटेलवर ड्रोनचा हल्ला करण्यात आला. यावेळी हॉटेलला आगही लागली, मात्र हल्ल्यापूर्वीच इमारत रिकामी करण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना झाली. अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणनं थेट बहरीन शहरातील एका दुमजली इमारतीला आपलं लक्ष केलं आहे. इराणनं ड्रोनच्या माध्यमातून या इमारतीवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला. दुमजली इमारतीमध्ये जास्त प्रमाणामध्ये अमेरिकी नागरिक राहत असल्यामुळे इराणनं हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेवर केलेल्या हल्ल्याच्या पाठोपाठ इराणनं आता इस्रायलवर देखील हल्ला केला आहे. इस्रायलची राजधानी तेल अविवमध्ये आकाशात ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर सायरन वाजवत लोकांना अलर्ट करण्यात आलं, तर प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक आखाती देशांमध्ये अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम मुंबई आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर झाला आहे. मुंबईहून अबुधाबी, कुवैत, दुबई आणि सौदी अरेबियाकडे काही विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये रद्द करण्यात आल्या. विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध जर डोनाल्ड ट्रम्प थांबवू शकतात, तर इराण आणि इस्रायलमधील युद्ध भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी का थांबवू शकत नाहीत, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसंच भारताचं नेतृत्व काय करतंय असा सवालही त्यांनी केला आहे. राऊतांच्या टीकेला भारतामध्ये राहून परदेशी लोकांचं गुणगान गाणं हे राऊतांचं काम असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलं.
हे युद्ध थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. पण इराणवरती ज्या प्रकारचे बॉम्ब हल्ले झाले, लहान मुलांच्या हत्या झाल्या, मारलं, खोमेनीचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या नातवांसह मारलं गेलं. भारताचं परराष्ट्र धोरण, भारताचं नेतृत्व काय करत होतं? हे युद्ध त्यांनाही थांबवता आलं असतं असं भारतीय जनता पक्ष किंवा इतर मोदींच्या समर्थकांचं म्हणणं आहे. जर भारत आणि पाकिस्तान युद्ध ट्रम्प थांबवू शकतात, तर इस्रायल आणि इराणचं युद्धसुद्धा आमचे मोदी थांबवू का शकले नाहीत? याचं उत्तर भारतीय जनता पक्षानं, सरकारनं द्यावं अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आणि इच्छा आहे. हा अपमान फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा नाही, तर 140 कोटी भारतीयांचा अपमान करण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे. या देशामध्ये राहायचं, भारत भूमीमध्ये राहायचं आणि गुणगान मात्र परदेशी लोकांचे करायचे, हा संजय राऊतांचा धंदा झाला आहे. आणि अशा पद्धतीनं युद्धाच्या काळामध्ये नेमकं भारताने काय भूमिका घ्यावी याबद्दल विचार करायला केंद्रीय पातळीवर नेते बसलेले आहेत, केंद्रीय पातळीवर अधिकारी बसलेले आहेत. संजय राऊत, तुम्ही याच्यामध्ये नाक खुपसू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.